नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीसाठी जे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहे ते प्रश्न आपण पाहणार आहोत। असे काही प्रश्न आहे जे प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारले गेलेले आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहा। चला तर बघूया प्रश्न पहिला। पहा, मराठीतील पहिली ग्रामीण कवयित्री कोण? तर बहिणाबाई चौधरी हा प्रश्न विचारला गेलेला आहे। मराठीतील पहिली ग्रामीण कवयित्री कोण? बहिणाबाई चौधरी। मराठीतील पहिली स्त्री निबंधकार कोण? मराठीतील पहिली स्त्री निबंधकार कोण? तर ताराबाई शिंदे। ताराबाई शिंदे। कृष्णकाठ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर यशवंतराव चव्हाण हे कृष्णकाठ या पुस्तकाचे लेखक आहे। हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे। ज्योतिपुंज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर नरेंद्र मोदी। ज्योतिपुंज या पुस्तकाचे लेखक नरेंद्र मोदी। मराठीतील आद्य ग्रंथ कोणता? तर विवेक सिंधू हा मराठीतील आद्य ग्रंथ आहे, मुकुंदराज यांचा आहे। मराठीतील पहिली स्त्री नाटककार कोण? तर सोनाबाई केळकर। सोनाबाई केळकर। फतेहपूर सिक्रीच्या स्थापनेचे श्रेय कोणाला जाते? तर अकबर। आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF चे मुख्यालय कोठे आहे? तर वॉशिंग्टन DC। ओके, हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे। स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे प्रथम कोणी म्हटले? तर बाळ गंगाधर टिळक। लक्षात ठेवा, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे प्रथम कोणी म्हटले? बाळ गंगाधर टिळक। मोहेंजोदारोला कोणत्या नावाने देखील ओळखले जाते? तर मृतांचा पर्वत। लक्षात ठेवा, मोहेंजोदारोला मृतांचा पर्वत या नावाने देखील ओळखले जाते। हॅम्लेट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर शेक्सपियर। हॅम्लेट या पुस्तकाचे लेखक शेक्सपियर। कर्हेचे पाणी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर आचार्य अत्रे। विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहेत। दोन्ही प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत। लक्षात ठेवा, हॅम्लेट जर म्हटलं शेक्सपियर आणि कर्हेचे पाणी म्हटलं तर आचार्य अत्रे। भारतातील पहिली AI न्यूज अँकर लिसा। भारतातील पहिले AI विद्यापीठ कर्जत। भारताची पहिली AICT लखनौ। जगातील पहिली AICEO मिका। महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता? तर सोलापूर। लक्षात ठेवा, सोपा प्रश्न आहे। सर्वात कमी पावसाचा जिल्हा सोलापूर। महाराष्ट्राच्या पर्जन्याचा विभागनिहाय विचार केला तर सर्वात जास्त पाऊस कोणत्या विभागात पडतो? विभागात पडतो असं विचारलेलं आहे, तर कोकण विभाग। लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या पर्जन्याचा विभागनिहाय विचार केला असता सर्वात जास्त पाऊस कोकण विभागामध्ये पडतो। गेट वे ऑफ इंडिया कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मुंबईमध्ये आहे। महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचा जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग। सांगली जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी नागपंचमीस मोठी यात्रा भरते? तर 32 शिराळा या ठिकाणी। लक्षात ठेवा, सांगली जिल्ह्यामध्ये 32 शिराळा या ठिकाणी नागपंचमीस मोठी यात्रा भरते। सातारा जिल्ह्यात मांढरदेव या ठिकाणी काळूबाईची मोठी यात्रा भरते। हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर वाई तालुक्यात आहे सातारा जिल्हा। लक्षात ठेवा, मांढरदेव या ठिकाणी काळूबाईची यात्रा भरते आणि हे ठिकाण वाई तालुक्यात आहे सातारा जिल्ह्यात। जागतिक रेडिओग्राफी दिन कधी असतो? तर 8 नोव्हेंबर।
जागतिक रेडिओग्राफी दिन. राष्ट्रीय परिवहन दिन कोणत्या दिवशी असतो? तर 10 नोव्हेंबर. विद्यार्थी दिन कधी असतो? 7 नोव्हेंबर. राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन कधी असतो? तर 7 नोव्हेंबर. लक्षात ठेवा, विद्यार्थी दिन आणि राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन 7 नोव्हेंबर. पुढील प्रश्न पहा. पगडा बसवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर छाप पाडणे, प्रभाव पाडणे. ओके, पगडा बसवणे म्हणजे काय? छाप पाडणे, प्रभाव पाडणे. मूंग गिळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर अपमान सहन करून गप्प राहणे. मूंग गिळणे म्हणजे काय? अपमान सहन करून गप्प राहणे. गयावया करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर केविलवाणी विनंती करणे. गयावया करणे म्हणजे काय? केविलवाणी विनंती करणे. अंगाचा तिळपापड होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर अतिशय संतापणे. पहा, अंगाचा तिळपापड होणे म्हणजे काय? अतिशय संतापणे. भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 352 यामध्ये कशाची तरतूद आहे? तर राष्ट्रीय आणीबाणी. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेला आहे. हाच प्रश्न तलाठी भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेला आहे. कलम क्रमांक 352 राष्ट्रीय आणीबाणी. भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 356 यामध्ये कशाची तरतूद आहे? तर राष्ट्रपती राजवट. कलम 356 राष्ट्रपती राजवट. पुढील प्रश्न पहा. भारतीय राज्यघटनेतील कलम 214 काय आहे? तर उच्च न्यायालय. 214 उच्च न्यायालय. भारतीय राज्यघटनेतील कलम 233 मध्ये कशाची तरतूद आहे? भारतीय राज्यघटनेतील कलम 233 मध्ये कशाची तरतूद आहे? तर जिल्हा न्यायालय. जिल्हा न्यायालय. इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स संस्था कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी आहे. इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स संस्था पुणे या ठिकाणी आहे. राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोग संस्था कोठे आहे? तर नागपूर या ठिकाणी राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोग संस्था आहे. भाभा अणुसंशोधन केंद्र म्हणजे BARC कोठे आहे? तर मुंबई या ठिकाणी आहे. हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. हाफकिन इन्स्टिट्यूट कोठे आहे? तर मुंबई या ठिकाणी हाफकिन इन्स्टिट्यूट आहे. सरळ दोलकाचा दोलनकाल कशावर अवलंबून असतो? तर दोलकाची लांबी. अभिनव बिंद्रा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर नेमबाजी. लक्षात ठेवा, अभिनव बिंद्रा हे नाव नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे. हा प्रश्न खूप वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. पुढील प्रश्न पहा. भारतातील कापसाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तर गुजरात राज्य आहे सर्वाधिक कापसाचे उत्पादन करणारे राज्य. लक्षात ठेवा, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. जगातील सर्वात मोठी मशीद कोणती आहे? तर जामा मशीद. कोठे आहे ती? दिल्ली या ठिकाणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न खूप वेळा विचारला गेला आहे. जामा मशीद कोठे आहे? दिल्ली या ठिकाणी आहे. जगातील सर्वात मोठी मशीद कोणती? जामा मशीद. हिंदुस्थान तलवारीच्या बळावर जिंकले गेले असे कोणी म्हटले? तर एल्गिन दुसरा. हिंदुस्थान तलवारीच्या बळावर जिंकले गेले असे कोणी म्हटलं होतं? एल्गिन दुसरा. विष्णूच्या 10 अवतारांबद्दल माहितीचा स्रोत कोणत्या पुराणात आहे? तर मत्स्य पुराण. कोणत्या पुराणात आहे? मत्स्य पुराण. हडप्पा संस्कृतीच्या कोणत्या पुरातत्वीय स्थळाला सिंधची बाग किंवा मृतांची टेकडी असे म्हटले जाते? तर मोहेंजोदारो. हडप्पा संस्कृतीच्या
कोणत्या पुरातत्वीय स्थळाला सिंधची बाग किंवा मृतांची टेकडी असे म्हटले जाते? तर मोहेंजोदारो. पुढील प्रश्न पहा. मोहेंजोदारोच्या स्नानगृहाच्या पश्चिमेस असलेला स्तूप कोणत्या काळात बांधला गेला? तर कुशाण काळ. मोहेंजोदारोच्या स्नानगृहाच्या पश्चिमेस असलेला स्तूप कोणत्या काळात बांधला गेला? कुशाण काळ. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहेत? तर इंदिरा गांधी. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत? तर प्रतिभाताई पाटील. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जवळजवळ 40 वन लाईनर प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, असे काही प्रश्न आहे जे प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहे, वारंवार तलाठी भरतीमध्ये विचारले गेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.